धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, आपला महाराष्ट्र त्याचं पर्यटन म्हटलं की आपल्या नजरेसमोर काय येतं? गड किल्ले, विस्तीर्ण असे समुद्रकिनारे आणि भरपूर असा वनांचा खजिना. पण मी भरपूर हा शब्द वापरला, पण ते खरंच भरपूर आहेत का? संपूर्ण भारताचा जर विचार करायचा झाला तर 20 ते 21%, 22%, 23% साधारणतः इतकं वनक्षेत्र असावं. खरं हे वनक्षेत्र जे आहे ते 33% अपेक्षित आहे. मंडळी, आता हे कसं वाढवायचं? त्यासाठी पर्यावरणाचं संतुलन संरक्षण करणंही महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आज आम्ही विषय घेतलाय सामाजिक वनीकरणातून पर्यावरण संरक्षण. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय प्राध्यापक डॉक्टर नंदकिशोर बोकाडे यांना. डॉक्टर हे महाराष्ट्र राज्याचे आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते आहे आणि त्यांना कृषी सन्मान आपल्या सह्याद्री वाहिनीचा मिळालेला आहे. आपलं मनपूर्वक आमच्या कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार डॉक्टर. आपण सुरुवात करूया. पर्यावरण हा अत्यंत छान विषय आहे. अगदी झाडं वगैरे बघितलं तर छान वाटतं, असं प्रत्येक जण बोलतं की वा आपण सावलीत आलो, काय सुंदर निसर्ग आहे. पण हे जपणं हे प्रत्येकालाच जमतं असं नाहीये. ते आपल्याला कसं जमलं? आपल्याला कशी पर्यावरणाची आवड निर्माण झाली? अगदी लहानपणापासूनच कृषी संस्कृतीमध्ये वाढल्या कारणाने वडिलांसोबत शेतामध्ये जायचं आणि शेतामध्ये त्यांना हातभार लावत असताना पुस्तक सुद्धा सोबत असायचं आणि पुस्तक सोबत असल्यानंतर झाडाच्या सावलीखाली थकल्यानंतर त्या ठिकाणी वाचन करता करता कुठेतरी डोळा लागायचा आणि नंतर असं लक्षात यायचं की हे झाड जे आहे एवढ्या तप्त उन्हामध्ये त्या ठिकाणी तप्त ऊन आपल्या अंगावर झेलत आहे आणि आपल्याला सावली देत आहे. तर खरंच झाडाची ही उपयोगिता अगदी बालवयापासून माझ्या मनामध्ये निर्माण झाली आणि तेव्हापासून जसं जसं शिक्षण आम्ही घेत गेलो तर त्या ठिकाणी आणखीन सामाजिक वनीकरणाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी अटॅचमेंट झाली. जसं जसं शिकलो, जसं जसं वाढलं तसं तसं आम्ही या पर्यावरणाच्या संदर्भामध्ये किंवा पर्यावरणाशी रिलेटेड संबंधामध्ये आणखीन त्या ठिकाणी पुढे पुढे गेलो आणि त्यातून तो एक संस्कार झाला. म्हणजे वृक्ष लावले पाहिजे, बी संकलन केलं पाहिजे. आईचं, वडिलाचं, आजोबाचं सांगणं असायचं की आपल्या घराच्या बाजूला कुठेतरी उपयोगी वृक्ष त्या ठिकाणी असले पाहिजे. आणि हे करत असताना हळूहळू त्या सामाजिक वनीकरणाशी आमची अटॅचमेंट झाली. बरं, म्हणजे आपण बघतो की फुलं वेचण्याची एक सवय असते किंवा काहीतरी संग्रह म्हणून आपण तो छंद असतो की काहीतरी संग्रह करायचा, कोणी तिकीट जमा करतं. तर आपण या बिया या ठिकाणी संग्रहित केल्या, त्याही आपण आणलेल्या आहेत स्टुडिओमध्ये. आणखीन महत्त्वाचं रोपवाटिका. रोपवाटिकेविषयी काय सांगाल? सामाजिक वनीकरणाचा रोपवाटिका हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. महत्त्वाचा घटक नाही तर तो एक आत्मा आहे. कारण की आपण बघितलं की जानेवारी असेल, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मेपर्यंत वृक्षांच्या बिया गोळा करायच्या आणि ह्या गोळा केलेल्या बिया त्या रोपवाटिकेच्या अनुषंगाने तिथे त्याचं बीजारोपण करायचं आणि बीजारोपण केल्यानंतर साधारणतः जुलै महिन्यामध्ये पाऊस पडतो. आणि आपण पाहिलं महाराष्ट्र शासनाचा उपक्रम सुद्धा आहे की एकच लक्ष, मागच्या वर्षी 2015 आणि 2016 मध्ये एकच लक्ष 2 कोटी वृक्ष असं होतं. आणि या समोरच्या येणाऱ्या 3 वर्षामध्ये म्हणजे जवळपास 2020 पर्यंत महाराष्ट्र शासनाचं आणि एकंदर महाराष्ट्रासाठी आवश्यक असणारं 50 कोटी वृक्ष लागवड आपल्याला करायची आहे. तर ही सामाजिक वनीकरणाच्या अनुषंगाने लोकसहभाग घेऊन, विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन आपल्याला त्या ठिकाणी सुरुवातीला रोपवाटिकेमध्ये वृक्षांची रुजवणूक करावं लागेल, वृक्ष लावा लागतील आणि लावलेले हे वृक्ष जुलै महिन्यामध्ये त्याचं रोपण करावं लागेल. आणि हळूहळू जसं एखादी आई लहान मुलाला सांभाळते आणि सांभाळत असताना त्याची पूर्ण काळजी घेते, म्हणजे लहान बाळ असल्यानंतर त्याची जास्त काळजी घ्यावी लागते, तशीच वृक्षाची सुद्धा आहे की वृक्ष लहान असतील तर त्याची काळजी घेऊन ते रोपण करावं लागेल आणि रोपण केलेले हे वृक्ष हळूहळू मोठे होतील आणि ते आपल्याला 12ही महिने सावली देतील, फळं देतील आणि एकंदर आपल्याला ही जी काही पर्यावरणाची हरित छाया देईल. आणि या अनुषंगाने आपल्याला जो प्राणवायू आहे म्हणजे ऑक्सिजन हा सुद्धा आपल्याला या पर्यावरणाच्या अनुषंगाने मिळेल.
बरं, आता ही वृक्ष लागवड आपण जी करता आहात त्यात विद्यार्थी, गावकरी यांचा सहभाग घेतच असाल आणि वृक्षदिंडीही काढतच असाल, तर ते कसं काय चालतं? सामाजिक वनीकरणाच्या अनुषंगाने महत्त्वाचे घटक जे आहे, उद्दिष्ट जे आहे, तर आपण पाहतो 2001 आणि 2002 पासून महाराष्ट्र शासन आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अनुषंगाने प्रत्येक शाळेमध्ये राष्ट्रीय हरित सेना हा प्रकल्प चालू केलेला आहे. त्या राष्ट्रीय हरित सेनेच्या अनुषंगाने सोबतच इको क्लब सुद्धा चालू केलेला आहे की विद्यार्थ्यांना लहानपणापासून त्याच्या मनामध्ये वृक्षाविषयी जाणीव निर्माण व्हावी, गोडी निर्माण व्हावी, जनजागृती व्हावी. तर हे बाल संस्कार जे मुलांवर पडलेले आहे, हे बाल संस्कार पडल्यानंतर तो जेव्हा भारताचा नागरिक होईल, तो सुद्धा आपल्या बांधावर आपल्या गावाच्या बाजूला जिथे ओसाड जमीन पडलेली आहे, गायरान जमीन पडलेली आहे, तिथे तो वृक्षारोपण करेल. आणि हे सर्व करत असताना ही जबाबदारी केवळ शासनाची नव्हे, ही जबाबदारी केवळ शिक्षकांची नव्हे, डॉक्टरची नव्हे, तर ही समाजातील प्रत्येक घटकाची, तळागाळातील व्यक्तीची ही जबाबदारी आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला सामाजिक वनीकरणाने अटॅच केलं आणि त्या अनुषंगाने प्रत्येक व्यक्तीचा सहभाग हा वृक्षदिंडीच्या माध्यमातून असेल किंवा इतर जनजागृतीच्या माध्यमातून असेल, त्याने हे वृक्षारोपण हे केलं गेलं पाहिजे. बरं, आता सामूहिक जी वृक्ष लागवड केली जाते तर त्याची देखभाल खूप महत्वाची, नाही का? तर आता सामूहिक जी वृक्ष लागवड केली जाते तर त्याची देखभाल खूप महत्वाची, नाही का? म्हणजे एकदा वृक्ष लावले आणि अशी वेळ नको यायला की त्याच जागी पुढच्या वर्षी पुन्हा वृक्ष लावतोय, तर त्याबाबत काय सांगा? बरोबर आहे. तर साधारणतः आपण बघतो की वृक्षारोपणाचा कार्यक्रम म्हटल्यानंतर बऱ्याचशा वेळेस कॅमेरा आणि फोटो आणि तेच त्या ठिकाणी तेच झाडं असतं आणि तोच खड्डा असतो. परंतु ही संकल्पना आपल्याला बदलावी लागेल. समोरच्या येणाऱ्या संकटाला आपलं सामोरं जावं लागेल. म्हणजे आपण बघितलं की महाराष्ट्र शासनाचा जो उपक्रम आहे, येणाऱ्या 3 वर्षामध्ये 50 कोटी वृक्ष आपल्याला लावायचे आहे. तर 50 कोटी वृक्ष लावत असताना आपल्याला ग्रीन आर्मीच्या माध्यमातून आता सरकारने 5 जानेवारी 2017 पासून ग्रीन आर्मीची नोंदणी चालू केलेली आहे. या ग्रीन आर्मीच्या अनुषंगाने आपल्याला समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग घ्यायचा आहे. वैयक्तिकरित्या प्रत्येक व्यक्तीचा सहभाग घेऊन त्या ठिकाणी आज वृक्षारोपण केलं तर संपला विषय असं नाही. वृक्षारोपण केल्यानंतर त्याचं संगोपन करावं लागेल, त्याला पाणी द्यावं लागेल, त्याला खताची मात्रा द्यावी लागेल. आणि साधारणतः आपण बसतो सामाजिक वनीकरणाच्या अनुषंगाने एक गट असेल तर 250 वृक्षांचा गट असतो आणि त्या ठिकाणी 3 वर्ष सामाजिक वनीकरणाचे कर्मचारी हे त्या वृक्षाची देखभाल करतात आणि तो वृक्ष त्या ठिकाणी जे रोपटं आहे ते मोठं होतं. आपण शतकोटी वृक्षांची लागवड करणार आहात, तर त्याबाबत काय सांगाल? साधारणतः आपण पाहिलं की 1 जुलै ते 7 जुलै हा जो सप्ताह, या सप्ताहामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी ज्याप्रमाणे म्हटलं मी की साधारणतः सरकारने 1,02 कोटी वृक्ष लागवड केली. समोरच्या 3 वर्षामध्ये आपल्याला 50 कोटी वृक्षांची लागवड करायची आहे. तर या शतकोटी वृक्षाच्या अनुषंगाने जी जाणीव जागृती तळागाळात झालेली आहे, नागरिकांमध्ये झालेली आहे, विद्यार्थ्यांमध्ये झालेली आहे, तर या 8 ते 10 दिवसामध्ये साधारणतः 1 जुलैलाच पाऊस पडेल असं नाही, तो 2, 3, 4 पर्यंत जाईल, 10 पर्यंत जाईल. या 8 दिवसामध्ये आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभर हा वनाच्छिद करायचा आहे. जसं आपण सांगितलं की 33% वन हे आवश्यक आहे. एका माणसाच्या मागे दरडोई पाहिला असेल तर 28 झाडं असणं आवश्यक आहे. परंतु ते प्रमाण आता कमी झालेलं आहे. त्यामुळे ही एक लोकचळवळ व्हावी, लोकसहभाग त्यामध्ये मिळावा, सर्व समाजातील तळागाळातील आबालवृद्धांनी, ग्रामीण भागातील महिलांनी त्यामध्ये सहभाग घ्यावा. हे वृक्ष माझे आहे, हे मला त्याचं संगोपन करायचं आहे आणि या संगोपन करण्यामध्ये प्रत्येकाचा जर सहभाग असेल तर तो वृक्षदिंडी असेल, शतकोटी वृक्ष लागवड असेल, ग्रीन आर्मीच्या माध्यमातून असेल, त्या ठिकाणी आपल्याला हिरिरीने प्रत्येकाने भाग घेणं गरजेचं आहे असं या ठिकाणी मला वाटतं. आपण शिक्षक आहात आणि शिक्षकांना हा संस्कार घडवणं फार महत्त्वाचं आहे आणि तो आपण घडवता आहात. अनेक पुरस्कारही आपल्याला त्यासाठी मिळालेले आहेत. तर अभ्यासक्रमात आपण हा कसा काय विषय आणतात, पर्यावरण संरक्षण? साधारणतः पर्यावरण हा विषय आहे तर तो म्हणजे बालवाडीपासूनच येतो की आपण घरी बघितलं असेल तर आई तुळशीची पूजा करते, तुळशीपासून आपल्याला ऑक्सिजन सर्वात जास्त मिळतं. म्हणजे या अनुषंगाने पर्यावरणाचा अभ्यासक्रमाशी उपयोग किंवा रिलेटेड हा अगदी इयत्ता पहिलीपासून तर तुम्ही आता MSc पर्यंत एन्व्हायरमेंट सायन्स आलेलं आहे, तिथं PhD करता विद्यार्थी. तर मी साधारणतः 11-12ला शिकवतो, म्हणजे 11वी-12वीला माझं अध्यापन करत असताना आम्हाला प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हा प्रकल्प द्यायचा. उदाहरणार्थ मी बीज संकलनाचा एक प्रकल्प दिला. तर मग गावाच्या आजूबाजूला स्थानिक प्रजातीचा शोध घेऊन विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे बीज संकलन केलं आणि बीज संकलन केल्यानंतर साधारणतः स्थानिक प्रजाती ज्या आहे, ज्यात स्थानिक प्रजातीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी म्हणजे सीताफळ असेल, सुबाबूळ असेल,
साग असेल, तर हे जे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या वृक्षाच्या बिया आहे त्या संकलन करायच्या आणि संकलन केल्यानंतर त्या रोपवाटिकेमध्ये लावायच्या आणि साधारणतः जुलै महिन्यामध्ये त्याचं बीजारोपण करायचं आणि एकंदरच असा प्रकारचा आपण प्रकल्प त्यांना दिला किंवा आपल्या गावामध्ये हरित शाळा आपण कशी करू किंवा कचरा व्यवस्थापन कसं करायचं, आपल्याला अपारंपरिक ऊर्जेचा वापर आपल्याला कसा करायचा आहे हे विद्यार्थ्याला सांगल्यानंतर विद्यार्थी साधारणतः आपल्या पालकांना एक प्रश्न विचारतात की बाबा हा आपण घरामध्ये बल्ब लावलेला आहे 40 वॅटचा, तर याच्याऐवजी आपण 20 वॅटचा LED लावला बल्ब तर पर्यावरणाचा बचत होईल, अपारंपरिक ऊर्जेचा वापर होईल, कुठेतरी बायोगॅसचा वापर होईल, छतावर सोलर वॉटर हीटर लावलेला आहे तर त्याचा सुद्धा वापर चांगला होईल. म्हणजे विद्यार्थ्यांचा संस्कार हा पालकापर्यंत जाईल आणि पालकामध्येही ती जनजागृती होऊन त्या ठिकाणी तो पर्यावरणाचा जो काही संस्कार आहे तो त्या ठिकाणी घट्ट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आपण अपारंपरिक ऊर्जा स्रोतांसाठी जे काही गरजेचं आहे त्याची जनजागृती करता आहात. सोबत आपण बघतो की प्लास्टिकच्या पिशव्या यांचा वापर हा फार होतो आणि पावसाळ्यात तर मुंबईसारख्या ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे वॉटर लॉगिंग जे होतं त्याची एक समस्या असते, तर ती टाळण्यासाठी आपण पर्याय काही शोधला असेल नक्कीच, तर तो दाखवावा. ग्लोबल वॉर्मिंगच्या माध्यमातून आपण बघतो की सूर्य अतिशय तप्त होत आहे, आग ओकत आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण पर्यावरणाचं संतुलन राखण्याकरता, ग्लोबल वॉर्मिंग सारखी समस्या सोडवण्याकरता साधारणतः आपण काहीतरी अपारंपरिक ऊर्जा स्रोताकडे जर वळलो तर त्या ठिकाणी पर्यावरणाचं संतुलन हे साधलं जाईल आणि हे विद्यार्थी, गावकरी, पालक, शिक्षक, डॉक्टर, वकील हे सर्व मंडळींना करायचं आहे. तर त्यासाठी अध्यापन करत असताना माझं असं लक्षात आलं की बरेचसे लोक त्या ठिकाणी प्लॅस्टिकचा वापर करत आहे आणि यूज अँड थ्रो संस्कृती कल्चर आता ही येऊ घातलेली आहे. बरेच लोक यूज आणि थ्रो करतात, तर मला असं वाटतं माणुसकीपर्यंत यायला नको, नाही तर माणसाचंही उद्या तसंच होईल की यूज करायचा आणि माणसाचं वापर संपून जाईल. तर त्यावर आम्ही प्रकल्प बघितला. तर अशा प्रकारे ग्रीन आर्मी म्हणजे ही पिशवी बाजारात नेली किंवा इतर कुठे नेली तर याचा वापर बराचसा होईल. आपण पाहिलं साधारणतः 0.14 सेकंद हे प्लॅस्टिक पिशवी बनवण्याकरता लागतात, परंतु ती नष्ट करण्याकरता 350 वर्ष लागतात जवळपास. तर त्यातून बऱ्याचशा समस्या उद्भवू नये म्हणून अशा प्रकारच्या कापड्या पिशवी आम्ही या ठिकाणी निर्माण केल्या. साधारणतः जे काही साड्या असतील जुन्या पुराण्या किंवा जुने जे काही कपडे असतील त्यापासून मुलांनी पिशव्या तयार केल्या आणि प्लॅस्टिक मुक्तीच्या अनुषंगाने असा वापर हा घरोघरी दारोदारी करण्यात आला आणि त्यातून बरीचशी प्लॅस्टिक मुक्ती ही मोहीम सुद्धा साध्य होईल असं मला या ठिकाणी वाटतं. अच्छा, या पिशव्या ज्या आहेत त्या मुलांनी तयार केल्यात? साधारणतः नाही, ह्या तर आम्ही तर प्रिंट केलेले आहे, परंतु मुलांनी यूज अँड थ्रोच्या अनुषंगाने जे वापरात नसलेले कपडे आहे त्याचं पिशव्या तयार केल्या, शिवल्या आणि त्या वापरात घेतल्या. म्हणजे विद्यार्थ्यांना श्रमसंस्कार त्यांच्यावर पडला, यूज अँड थ्रो पासून ते दूर गेले आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आपल्याला काहीतरी द्यावं लागतं, काहीतरी करावं लागतं, या अनुषंगाने सुद्धा विद्यार्थी हे पुढे आले. वा, आता विद्यार्थ्यांचाच विषय चाललाय तर शालेय स्वच्छता अभियान हे सगळीकडे राबवलं जात आहे, आपल्याही शाळेत राबवत असाल तर त्याची सांगड आपण पर्यावरणाशी नक्कीच छान पद्धतीने घातली असेल, तर ती थोडी सांगाल. साधारणतः आपण बघितलं की आता राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम ही राबवल्या जाते. सोबतच भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी स्वतः हातात झाडू घेऊन सर्व युवकांना आवाहन केलं, गावातील तळागाळातील व्यक्तींना आवाहन केलं की स्वच्छता मोहीम ही राबवली गेली पाहिजे आणि ती आवश्यक सुद्धा आहे. तर आपण पाहिलं हरित शाळा आणि हरित ग्राम अशी संकल्पना आपण या ठिकाणी वापरली. तर हरित ग्राम आणि हरित शाळेच्या अनुषंगाने 5 गोष्टीचा वापर आपण त्या ठिकाणी करायचा आहे की तुमच्या शाळेमध्ये तुमच्या गावामध्ये पाण्याचा वापर होत आहे पण तो व्यवस्थित होत आहे का, कुठेतरी गावामध्ये नळाच्या तोट्या लिकेज आहे का, असतील तर त्या बदलून घेतल्या पाहिजे, म्हणजे पाण्याचा पुनर्वापर सुद्धा त्या ठिकाणी करता येईल. म्हणजे त्यानंतर जैवविविधता जी आहे की आपल्या गावामध्ये आपल्या शाळेमध्ये पक्षी येतात का, पक्षी आल्यानंतर त्या ठिकाणी विविध जातीचे पक्ष्याची नोंद विद्यार्थी घेतात का, गावातील इतर लोक घेतात का, हे सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. ऊर्जा संवर्धनाच्या सुद्धा बाबतीमध्ये विचार गावाने आणि त्या शाळेने केला पाहिजे. त्या अनुषंगाने उदाहरणार्थ आपण असं म्हटलं की 1 वॅट जर विजेची आपण बचत केली तर 2 वॅट वीज ही निर्माण आपण त्या ठिकाणी करू शकतो. मग घरामध्ये गावामध्ये कुठे पंखा चालू असेल किंवा आपल्या ग्रामपंचायतचा बल्ब चालू असेल तर विद्यार्थी स्वतः लक्ष घालतील आणि तो बल्ब बंद करतील. म्हणजे त्यांच्यामध्ये ऊर्जा संवर्धन किंवा पर्यावरणाच्या अनुषंगाने ज्या रिलेटेड बाबी आहेत त्या गोष्टीकडे तो विद्यार्थी त्या ठिकाणी आकर्षित होईल आणि त्याला पर्यावरणाची सांगड घालून त्या विद्यार्थी इनडायरेक्टली आपल्या राष्ट्र उभारणीमध्येच महत्त्वाची मदत करेल असं मला या ठिकाणी वाटतं. नक्कीच. आता आपण म्हटलं की घरटं
तर आपण बघतो की जे काही परदेशी झाडं असतात त्या झाडांवर पक्षी सहसा घरटं बांधत नाही. त्यांना आपली भारतीय झाडं, आपली झाडं हवी असतात. आता आपण म्हटलं की घरटं, तर आपण बघतो की जे काही परदेशी झाडं असतात त्या झाडांवर पक्षी सहसा घरटं बांधत नाही. त्यांना आपली भारतीय झाडं, आपली झाडं हवी असतात घरटी बांधण्यासाठी. पण तुम्ही एक नवीनच काहीतरी घरट्याचं इथे आणले, ते आपण दाखवूया प्रेक्षकांना. साधारणतः आपण बघितलं तर उन्हाळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः टाकाऊपासून टिकाऊ निर्मितीचा हा एक उत्तम नमुना आहे. त्यामध्ये आपण ज्या खराब झालेल्या बॉटल्स असतील, बिस्लेरी बॉटल वगैरे पाण्याच्या, तर त्याला छिद्र पाडायचं आणि छिद्र पाडल्यानंतर साहजिकच या ठिकाणी जो घरामध्ये पडलेला पाईप असेल तर तो या ठिकाणी टाकून यामध्ये जर आपण तांदूळाचे दाणे असतील किंवा कण्या असतील बाजरीचे, हे टाकून त्या ठिकाणी लटकून दिलं तर त्या ठिकाणी पक्षी येतील आणि पक्षी आल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या प्राणीमात्राविषयी आवड निर्माण होईल. जसं वन्यजीव प्राणी आपण संरक्षण सप्ताह साजरा करतो, तर ते अटॅचमेंट त्यांची निर्माण होईल आणि पर्यावरणाविषयी टाकाऊपासून टिकाऊ ही एक संकल्पना, वन्य प्राण्याविषयी आपल्याला आवड निर्माण होईल आणि त्या परिसरामध्ये पक्षी आल्यानंतरचं जे प्रफुल्लित वातावरण राहील ते अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी मला वाटतं. अच्छा, म्हणजे पक्ष्यांना खाद्य देण्यासाठीच पक्ष्यांना खाद्य देण्यासाठी सुद्धा आहे. सोबतच आपण पाहिलं यालाच मदतून ब्रेक केलं आणि यामध्ये पाणी ठेवलं तर पिण्याच्या पाण्याची समस्या सुद्धा ही जी काही आहे पशुपक्ष्यांची किंवा चिमण्यांची, ही सुद्धा या ठिकाणी सुटेल. नक्कीच. म्हणजे आपल्या घराजवळ झाड असेल किंवा आपल्या घराजवळ झाड नसेल तरीही याचा उपयोग आपण करू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं, आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदा यांना नेहमी जात असतात, तर तिथला अनुभव कसा आहे? साधारणतः जवळपास मी 12 राष्ट्रीय आणि 5 आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये सहभाग घेतला. तर या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये सहभाग घेतल्यानंतर प्रत्यक्ष कृती मात्र ग्राउंड लेवलवर या क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांमध्ये जाऊन आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण की नॅशनल लेवलवर, इंटरनॅशनल लेवलवर आपण पेपर प्रेझेंट कितीही केले परंतु प्रत्यक्षात ग्राउंड लेवलवर आपण काम करत नसू. सामाजिक वनीकरणाने सरकारने भरपूर योजना आणल्या परंतु ग्राउंड लेवलपर्यंत त्या येत नसतील तर त्या ठिकाणी बरोबर वाटणार नाही. म्हणून सोबतच मी नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्सचा सहभाग घेऊन त्यामधील नॉलेज इकडे तळागाळापर्यंत आणण्यासाठी किंवा प्रत्येक व्यक्तीने सहभाग त्या ठिकाणी नोंदवला. एखाद्या व्यक्तीला माहीतही नसेल नॅशनल इंटरनॅशनल कॉन्फरन्स काय आहे, पण तो कुठेतरी पशुपक्ष्यासाठी काम करत असेल. जसं आपण पाहिलं वन्यजीव सोयरे सारखी संस्था काम करते, अरण्यसारखी संस्था काम करते, की तिकडे सातपुड्यामध्ये मनजित सिंग नावाचे व्यक्ती काम करत आहेत. असे समाजातील प्रत्येक तळागाळातील घटकांनी पर्यावरणाचं काम करून त्या ठिकाणी पर्यावरणाची साथ दिली तर त्या ठिकाणी उपयुक्त होईल असं मला त्या ठिकाणी वाटतं. आणि पर्यावरणीय माणुसकीची भिंत ही काय कन्सेप्ट? ही 2 कन्सेप्ट या ठिकाणी आपण मांडतो आहे. एक म्हणजे पर्यावरणाची माणुसकीची भिंत, की आपण पाहिलं हिवाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पेपर कटिंग तुम्ही पाहिले असतील, टीव्हीनी सुद्धा, इलेक्ट्रॉनिक मीडियानी सुद्धा दाखवलं की जे गरीब दुर्बल घटकातील लोक आहे त्यांनी एक पर्यावरणाची भिंत आहे. त्या पर्यावरणाच्या भिंतीमध्ये आपल्याला नको असलेले कपडे तिथे लटकवायचे आणि जिथे आहे ते आपल्याला घ्यायचे. अशा प्रकारे म्हणजे आपल्याला नको असलेले कपडे त्या ठिकाणी लटकवायचे, म्हणजे एक भिंत तयार करायची आणि तिथे असलेले कपडे आपण घ्यायचे. त्याप्रमाणे आम्ही अशी कन्सेप्ट या ठिकाणी हे करतो की आपल्या घरामध्ये साधारणतः जे वृक्ष तुमच्याकडे आहे तर त्याची आवश्यकता नसेल तर त्या पर्यावरणाच्या भिंतीच्या खाली तिथे आणून ठेवायचे आणि तिथे जे अवेलेबल आहे, जे तुम्हाला आवडतात ते तुम्ही घरी घेऊन जायचे आणि त्याचं बीजारोपण करायचं. म्हणजे एकंदर जैवविविधता, पर्यावरणाशी रिलेटेड सर्व संबंध आणि देवाणघेवाण यातून पर्यावरणाचा संपूर्ण विकास करण्याचं त्यामधून एक उद्दिष्ट आहे. संदेश काय द्यायला पाहिजे? साधारणतः या कार्यक्रमामधून पर्यावरणाचा काम करणं हे अतिशय पुण्याचं काम आहे. कारण की साधारणतः आपण पाहिलं ऑक्सिजन निर्मिती आपल्याला करायची आहे. यामध्ये एक सीड बॉल हा एक दुसरा जो उपक्रम आहे, तर आपण हा जुलैमध्ये जेव्हा पाऊस पडतो तर पाऊस पडल्यानंतर साधारणतः मातीचे गोळे तयार करायचे. मातीचे गोळे तयार केल्यानंतर त्यामध्ये एक सीड टाकायचं आणि जे विद्यार्थी खेड्यागावावरून येणं जाणं करतात, सायकलच्या माध्यमातून करत असतील, वारकरी पंढरपूरला जात असतील तर त्यांच्याकडे तशा प्रकारचे सीड बॉल दिले म्हणजे तर ते रस्त्याने कुठेतरी खड्डा करतील आणि त्यामध्ये टाकतील. म्हणजे पशुपक्षी त्या बियाला खाणार नाही आणि ते पावसाळ्यामध्ये ते वृक्ष त्या ठिकाणी उगवतील. म्हणजे हे 2 उपक्रम अतिशय महत्त्वाचे आहे. या उपक्रमामधून साधारणतः जी आपला उपक्रम आहे 50 कोटी वृक्ष लागवड ही सुद्धा साध्य होईल आणि प्रत्येकाला आम्ही काहीतरी केलं बा, मी कुठेतरी झाड लावलं तर यामधून त्याला समाधान मिळेल. आणि साधारणतः आपण पाहिलं हे आपला वाढदिवस असेल
तर वाढदिवसाच्या अनाठाई खर्च केल्यापेक्षा, वायफळ खर्च केल्यापेक्षा वाढदिवसामध्ये आपण जर आपल्या अंगणामध्ये, रस्त्याच्या दुतर्फा, शाळेमध्ये जिथे कुठे जागा दिसेल तिथे एक झाड जरी लावलं तर त्याला तो खरा आनंद मिळेल की मी माझा वाढदिवस चांगला छान साजरा केला. आणि जसं जसं तो वृक्ष वाढेल तसं तसं त्याचं तो संगोपन सुद्धा करेल. आणि हेच समजा गावामध्ये शहीद असतात, शहीद वीर जवान, तर त्यांच्या नावे सुद्धा आपण उदाहरणार्थ आमच्या बुलढाण्यामध्ये पोखरीला शहीदांचं वन स्मारक केलेलं आहे. तर तिथे वन लावतात लोक, तिथे वृक्ष लावतात. तर हे करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. नक्कीच. सदर कार्यक्रमामधून प्रेक्षकांना मी एक आवाहन करेल, येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आपण जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी. वृक्ष लागवड करणं हे अत्यंत गरजेचं आहे. ग्लोबल वॉर्मिंग सारखी समस्या आजपर्यंत आपल्या दाराशी येऊन ठोकलेली आहे. तर या सर्वातून इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, साधारणतः दूरदर्शन नेहमी चांगल्या प्रकारे कार्य करत असतं. तर खरोखर मला हे एक चांगली गोष्ट वाटते की सर्व व्यक्तींनी, लोकांनी सहभाग या ठिकाणी नोंदवावा. आजच्या कार्यक्रमात आपण आलात आणि आपलं खरोखर हे जे काही हिरवं स्वप्न आपण बघितलेलं आहे तर ते नक्कीच साकार होईल अशी अपेक्षा करूया. आज इथे आलात आणि छान माहिती दिलीत, छान जनजागृती केली, त्याबद्दल मी आपले मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद. आपले सुद्धा आभार.